कर्नाटकांनी त्यांना मानसिकदृष्ट्या खूप टॉर्चर केलं आणि चुकीच्या पद्धतीने चुकीची माहिती मागून जी कायद्यात बसत नसताना, कायदेशीर नसताना कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने स्वतः कायदा धोक्यात घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले. अंगावर धावून जाण्याने त्यांना जी धक्काबुक्की केली त्या मानसिक त्रासातून आणि त्यांना झालेल्या धक्काबुक्कीतून ते पहिलेच हार्टचे पेशंट असल्यामुळे त्यांचं दुःख देत होतं. ही एक प्रकारे आमच्या नजरेतून तरी ती हत्या झालेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सगळं राज्य संघटनेने, जिल्हा संघटनेने आणि त्यांच्या नातेवाईकांनी पवित्रा घेतला आणि त्यानंतर त्यानुसार पोलीस स्टेशनने सहकार्य केलं आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. अजूनही त्या ठिकाणी काही जे कलम लागतील तर ते कलम लावण्यासाठी जिल्हा संघटना आग्रही राहील आणि त्यानुसार त्यांच्यावर संबंधित कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि भविष्यामध्ये अशा चुकीच्या घटना घडू नये म्हणून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. राज्य युनियनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 28,581 ग्रामपंचायतींना यापुढे कुठल्याही ग्रामसभेला ग्रामपंचायत अधिकारी सचिव म्हणून कामकाज पाहणार नाही. ग्रामसभांवर आम्ही आता तातडीने बहिष्कार टाकलेला आहे आणि भविष्यामध्ये आज मी दुपारून राज्य युनियनच्या वतीने मंत्रालयात निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही ग्रामसभेच्या संदर्भामध्ये यथोचित असं व्यवस्थित जे शासनाचं आणि कारण ग्रामसभा ही जनता आणि शासन यांना जोडणारा दुवा आहे, परंतु त्यात तसं न राहता आज तो राजकीय आखाडा झालेला आहे. वैयक्तिक वैमनस्य बदला घेण्याचा तो आखाडा झालेला आहे आणि विकासाचं निधन झालं. मी असं म्हणेन ते जे निधन झालं ती एक प्रकारे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि ग्रामस्थांनी कामकाज चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे कायदा सुव्यवस्था ठरवून बिघडल्यामुळे ज्या गावातल्या त्या तरुणाई जी उद्याचं भविष्य आहे त्यांना कायदा सुव्यवस्थेचं नॉलेज नाही, गावाबद्दल आस्था आपुलकी नाही, विकास कामं कशा पद्धतीने होतात, कशा पद्धतीने केले जातात, कसे करून घेतले पाहिजेत याचा अभ्यास न करता कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा जो प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चाललेला आहे अत्यंत निषेधार्ह आहे. या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरमुळे चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी रिलीज होतात या अर्धवट नॉलेजमुळे. कारण अर्धवट नॉलेज हे अत्यंत विषारी असतं आणि त्या अर्धवट नॉलेजचा हा परिणाम तुमच्या माझ्या सर्वसामान्य सर्व शासकीय नोकरी करणाऱ्या मग ते सुपर क्लास 1 अधिकारी असू देत नाही तर वर्ग 3-4चा कर्मचारी असू देत या सर्वांवर त्याचा परिणाम होतो. आज ही लोक विसरली आहेत की शासकीय नोकरी करणारा कर्मचारी सुद्धा हा कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी बाप आहे, कोणाचा तरी घरातला तो आधारस्तंभ आहे. हे मूर्ख लोक हे विसरलेत आणि केवळ फक्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होणं, सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवणं, सोशल मीडियावर काहीतरी एक सक्रिय राहणं जे आज प्रोडक्टिव्ह नाही, ज्याच्यातून तुम्ही विकास साधणार नाही, ज्याच्यातून फक्त द्वेष निर्माण होणार आहे, गावाचं वातावरण दूषित होणार आहे, कायदा सुव्यवस्था संपूर्ण बिघडणार आहे, अशा ह्या गोष्टींमुळे कुणाचा तरी जीव जाणार आहे, कोणीतरी अपमानित होणार आहे, कोणाला तरी मानसिक त्रास होणार आहे, ह्या गोष्टीचं भान ह्या लोकांना राहिलेलं नाहीये. म्हणून भविष्यामध्ये ह्या आमच्या बांधवाचं व्यर्थ न हो बलिदान. आज त्यांचं जे बलिदान झालेलं आहे, त्यांचा जो बळी घेण्यात आलेला आहे, तर हे मला असं वाटतं की शासकीय सेवेमध्ये सिस्टम मध्ये आज बसलेली एक चपराक आहे. मग तो कुठल्याही घटकात नोकरी करणार, मग पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी करणारा असू देत, जिल्हा परिषदमध्ये असू देत, नाही तर शासनाच्या कुठल्याही स्तरावर नोकरी करणार असू देत, त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शासकीय अधिकाऱ्याला लगावलेली ही सिस्टम मधून चुकीच्या धोरणांमुळे चपराक आहे. आज आम्ही सुपात आहोत, तुम्ही केव्हा कोणताही संवर्ग कधी गोत्यात जाईल याचा भरोसा राहिलेला नाहीये. त्यामुळे मी असं म्हणेल की शासकीय नोकरी करणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना एकजुटीने या चुकीच्या धोरणाचा विरोध करावा लागेल. जर चुकीच्या धोरणांचा विरोध केला नाही तर भविष्यामध्ये कायदा सुव्यवस्था तर बिघडेलच, परंतु ह्या ज्या महात्मा गांधींनी स्वप्न पाहिलेलं होतं की देशाचा आत्मा खेड्यात राहतो, खेडं सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, परंतु ह्या पद्धतीने जर गेला तर मला असं वाटतं की खेडे बकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खेडे बकास होऊ नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये
म्हणून याची सर्वात जास्त जबाबदारी सर्वसामान्य एक नागरिकांवर सुद्धा आहे आणि शासकीय कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहे, पोलीस डिपार्टमेंट सुद्धा त्याची जास्तची जबाबदारी आहे. कारण कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करून कुठलाही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याला आता चालणार नाही. कारण जे आज बलिदान झालेलं आहे ते कुटुंब उघड्यावर आलेलं आहे. त्या कुटुंबाची अपरिमित न भरून येणारी अशी हानी त्या ठिकाणी झाली. करता पुरुष कुटुंब करता कमवणारा व्यक्ती त्या ठिकाणी गेलेला आहे आणि ते कुटुंब आज पूर्ण रस्त्यावर आणि रोडवर आलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य युनियनने पूर्ण दखल घेतली आणि मी राज्याच्या संपूर्ण 34 जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सचिवांना आणि राज्य पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की उद्यापासून महाराष्ट्रात कुठेही ग्रामसभेचं आयोजन होणार नाही. राज्यातल्या 22,000 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना उद्या तुम्ही कारवाई करू टाका, नो प्रॉब्लेम. आम्ही त्याची मानसिक तयारी करून घेतलेली आहे. पण ह्या चुकीच्या गोष्टी आता सहन केल्या जाणार नाहीत. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्तचा दोषी असतो. म्हणून अन्याय सहन करण्याची कॅपॅसिटी संपलेली आहे. ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करताना आता इतकी पारदर्शकता आली की सर्व कामं ऑनलाईन आहेत. झालेला जमा खर्च ऑनलाईन आहे. सर्व काही डोळ्यासमोर आहे. ज्या वेळेस ग्रामपंचायत स्तरावर कामकाज चालतं तेव्हा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते की ते कामावर उभं राहणं आणि काम चांगल्या पद्धतीने करून घेणं. प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच या कार्यकारिणीची जबाबदारी असते की ते काम कशा प्रकारे चांगलं करून घेता येईल. परंतु ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून केवळ फक्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर टार्गेट करणं, ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अपमानित करणं किंवा त्यांच्यावर धावून जाणं किंवा त्यांचा बळी घेणं हे अधिकार तुम्हाला कोणीही दिलेले नाहीये. त्याच्यामुळे भविष्यामध्ये या ग्रामसभेच्या संदर्भामध्ये खूप ठोस निर्णय आता आपण घेणार आहोत. काल मी हायकोर्टामध्ये होतो. हायकोर्टात मुख्यालयाची याचिकेची सुनावणी होती. त्यामुळे मला हायकोर्टामध्ये हजर राहावं लागलं. ते सुनावणी काल छान प्रकारे पार पडली आणि पार पडल्यानंतर मी सन्मान्य यांच्यानंतर आपले जे हायकोर्टाचे काउन्सिलर आहेत साळुंखे साहेब त्यांच्यासोबत डिस्कस केलं आणि हे घडलेल्या घटनेही त्यांच्यासोबत डिस्कस केली आणि ग्रामसभेच्या संदर्भामध्ये सुद्धा हायकोर्टाचे जे विधितज्ञ आहेत, जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांच्यासोबत चर्चा केली की भविष्यामध्ये या ग्रामसभांची खरंच गरज आहे का. आणि हे जे पूर्ण राज्यभर विदाऊट परवानगी जे शूटिंग चालतं प्रत्येक ग्रामसभेमध्ये, हे जे तरुण पोरं रील बनवतात, व्हिडिओ शूटिंग करतात, कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जातात, अनधिकृतपणे जे चाललेलं आहे हे कायद्याच्या कक्षेत येतं का, या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी केला गेला आणि त्यांचंही मत झालं की याच्यावर कुठेतरी याचिका झाली पाहिजे. तर मी या सर्व अँगलने सर्व गोष्टींचे डिस्कशन करून येत्या 15 दिवसानंतर आपण हायकोर्टामध्ये या ज्या विदाऊट परमिशन ज्या शूटिंग चालतं, विदाऊट परमिशन जे त्या ठिकाणी सोशल मीडियावर हे रील्स खोटे नाटे अपलोड केले जातात, तर या संदर्भामध्ये गंभीर दखल घेण्यासाठी आणि कायद्यात बदल करण्यासाठी आपण हायकोर्टामध्ये याचिका निश्चितच दाखल करणार आहोत. सोबतच या ग्रामसभांची खरंच गरज उरली आहे का या संदर्भामध्ये आपण आता राज्य शासनाला बांधणार आहोत. राज्य शासनाला पत्रव्यवहार देखील त्या ठिकाणी करणार आहोत. राज्य शासनाला काल माझ्या रात्रीला सचिव महोदयांशी पण बोलणं झालं, मंत्री महोदयांशी पण फोनवर माझं बोलणं झालं. त्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या मंत्री महोदयांशी माझं बोलणं झालं. SP साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतोच. त्या SP साहेबांनी किंवा कलेक्टर महोदयांनी त्यानंतर CO मॅडमांनी प्रशासनाने या प्रकारची गंभीर दखल घेतली. ज्यावेळेस घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीचं पोलीस स्टेशनकडनं जे रिटर्न मिळायला हवं होतं ते मिळालं नाही. परंतु असू देत, काही गोष्टी त्यांच्यावरही दबाव असतो, आपण समजू शकतो. त्यांनाही सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, वेळ घ्यावा लागतो, हरकत नाही. त्यात काही आम्ही त्यांना ब्लेम करतो अशाचा भाग नाही. परंतु देर आहे आणि दुरुस्त आहे या पद्धतीप्रमाणे या सर्व गोष्टींचा त्यांचा अभ्यास केला आणि त्यांच्याही लक्षात आलं की हे जे लोन आहे हे जर भविष्यात पसरलं तर उद्या भविष्यात आपल्यापेक्षा त्यांची जबाबदारी जास्त वाढणार आहे. कारण गुन्हेगारांना जर वेळीच ठेचलं नाही, गुन्हा घडू नये म्हणून ही काळजी जर वेळेस घेतली नाही तर आज तुमच्या माझ्यापेक्षा त्यांना नोकरी करणं अवघड होणार आहे. कारण की खेड्याखेड्यांमध्ये याची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे याचं प्रतिबिंब उमटतं आहे. कारण की 15,000 ग्रामपंचायतीच्या मुदती संपलेल्या आहेत. 15,000 ग्रामपंचायतींना आज प्रशासक राजवट आहे. प्रशासकांना खर्चाच्या मर्यादा आहेत. त्या प्रशासकांना खर्च करण्याचे कोर्टाने अधिकार गोठवलेले आहेत आणि अशी परिस्थिती असताना गावात कामं थंड पडलेले आहेत आणि ह्या लोकांच्या डोक्यामध्ये राजकारण आहे. या ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या डोक्यासमोर ठेवून या पद्धतीच्या गावातलं जे शांतता सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं आणि कायदा हातात घेण्याचं काम आता या राजकारणाने प्रेरित होऊन हे लोक हातात घेत आहेत आणि त्या ठिकाणी त्याचा जास्तचा लोड हा पोलीस डिपार्टमेंटवर पडणार आहे. म्हणून मी पोलीस डिपार्टमेंटला सांगू इच्छितो की परिस्थिती हाताबाहेर जाण्या अगोदर आपण त्या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे. अशा ज्या घटना घडतात
या घटनांचं कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय दबाव न घेता कुठल्याही परिस्थितीमध्ये जे न्यायिक भूमिका असेल ती घ्यावी आणि न्यायिक भूमिका घेतल्याशिवाय तुम्ही तुमचं सुरक्षित राहणार नाहीत, शासकीय अधिकारी कर्मचारी सुरक्षित राहणार नाहीत आणि भविष्याच्या दृष्टीने ही काळाची गरज आहे। आज मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो, सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की डिपार्टमेंटने